जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अशा दोन पालख्या 2 दिवस या पुण्यात मुक्कामी होत्या। आज पहाटे या पालख्यांचं धार्मिक विधी पार पडून त्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। पुणे शहरांमधून या पालख्या पुढे जाणार आहेत, त्यामुळे वाहतुकीत काही बदल देखील करण्यात आले। प्रशासन देखील या पालख्या निर्विघ्नपणे पुण्यातून बाहेर पडाव्यात याकरता शर्यत अशा तयारीमध्ये आहे। आता हडपसरच्या पुढे दिवे घाटामधून त्या पालख्या मार्गक्रमण करतील। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। 2 दिवस पुण्यामध्ये मुक्कामी असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांची पालखी या आज पुण्यातून मार्गस्थ होत आहे। आज सकाळी 6 वाजता या दोन्ही पालख्यांचं विधिवत पूजन, आरती, धार्मिक सगळा जो विधी आहे तो पहाटेच पार पडलेला आहे आणि तिथून पुढे त्या दोन्ही पालख्या ह्या मार्गस्थ झालेल्या आहेत। ह्या पालख्यांच्या पुढे असणारे जे वारकरी आहेत ते आत्ताच हडपसर भागामध्ये पोहोचलेले आहेत आणि याच हडपसर भागातून आता पुढे वडकीनाला आणि दिवे घाटामध्ये ही पालखी जाणार आहे। यावर्षी काहीसं पावसाचं संकट होतं, दिवे घाटात रुंदीकरणाचं काम सुरू आहे, मात्र प्रशासनाने या ठिकाणी आता काळजी घेऊन हा दिवे घाट दुरुस्त केलेला आहे, पालखी जाण्यायोग्य बनवलेला आहे। आता हे जे वारकरी आहे ते या दिवे घाटातून जाणार आहेत। याच्या अगोदर पुण्यातून जाताना ठिकठिकाणी पुणेकर ह्या सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत करताना दिसत आहे आणि या पालख्यांमध्ये आपल्याला ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष हा सातत्याने आसमंत दुमदुमून टाकताना दिसत आहे। आईचे वाहतुकीत देखील बदल करण्यात आलेले आहेत, त्यामुळं पुणेकरांना आज गंतव्यस्थानी जाण्यासाठी, इच्छित स्थळी जाण्यासाठी काहीसा उशीर होणार आहे, वाहतुकीच्या कोंडीला तोंड द्यावं लागणार आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत अशी तयारी केलेली आहे आणि आता पुणेकर ठिकठिकाणी या पालख्यांचं स्वागत करत दर्शन घेत पादुकांचं या पालख्यांना आता पुढे मार्गस्थ करणार आहेत। पंढरपूरच्या दिशेने या दोन्ही पालख्या आता मार्गक्रमण करणार आहेत। दिवे घाटातून थोड्याच वेळात ह्या पालख्या ह्या जातील आणि त्याच्या अगोदर प्रशासन ठिकठिकाणी काळजी घेताना दिसत आहे। मी ज्या भागात आहे हडपसर त्या भागामध्ये आपण पाहू शकतो या अशा पद्धतीचं सगळं चित्र आहे। रस्त्याच्या दुतर्फा हे आपल्याला वारकरी आणि सगळ्या भगव्या पताका याशिवाय वारकऱ्यांच्या गाड्या ह्या सगळ्या आलेल्या दिसत आहेत आणि पुढे नागरिक देखील या दिंडीसोबत सहभागी झालेले दिसतात। काही पावलं ही दिंडीसोबत चालावी अशी काही जणांची इच्छा असते, त्यामुळे या दिंडीसोबत काही पुणेकर देखील आपल्याला चालताना दिसत आहेत। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।